हे गाइज, वेलकम टू द ज्युडिशियल विंग्स, द नॉलेज ऑफ ज्युडिशरी एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेशन. मी ॲडव्होकेट पल्लवी गावंडे पुन्हा तुमच्यासोबत आलेला आहे. द रेंट कंट्रोल ॲक्ट या विषयाची लेक्चर सिरीज घेऊन फॉर द JMFC प्रिलिम्स. तर आपण सेक्शन 16 पर्यंत कंप्लीट केलेलं होतं आणि आता जे उर्वरित सेक्शन जे आहेत आपले समोरचे ते आहे सेक्शन 17. ओके, तर सेक्शन 17, 18 अँड 19 आपण आज कवर करून घेऊया. एक 3 सेक्शन्स आज आपले कवर होतील. तर बघूया समोर सेक्शन 17, रिकव्हरी ऑफ पोजेशन ऑफ ए रिपेअर्स अँड रिएंट्री. ओके, इथे बोलतात की रिकव्हरी ऑफ पोजेशन फॉर रिपेअर अँड रिएंट्री. ॲक्च्युली आपल्याला सगळे ग्राउंड्स जिथे कुठेही पोजेशनचं रिकव्हरी ऑफ पोजेशन घेता येतं लँडलॉर्डला, हे सगळे ग्राउंड जे आहेत ते ऑलरेडी सेक्शन 16मध्ये मेन्शन केलेले आहेत. पण सेक्शन 16मध्ये फक्त ग्राउंड मेन्शन केले होते की कुठल्या ग्राउंडवर तुम्हाला रिकव्हरी घेता येईल, बट कशा प्रकारे रिकव्हरी घ्यावी याची प्रोसिजर आता पर्टिक्युलरली एक सेक्शन समोर त्यांनी देऊन सांगितलेली आहे. तर जेव्हाही रिपेअर करण्यासाठी लँडलॉर्डला रिकव्हरी ऑफ पोजेशन हवं असतं तेव्हा काय प्रोसिजर राहणार आहे ते या सेक्शनमध्ये सांगत आहेत. तर बघूया आता सेक्शन काय म्हणतो. द कोर्ट शॅल वेन पासिंग अ डिक्री ऑन द ग्राउंड स्पेसिफाईड इन क्लॉज H ऑफ सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 16, म्हणजे सेक्शन 16च्या सबसेक्शन 1 आणि H क्लॉजमध्ये जे काही दिलेलं आहे की कुठल्या ग्राउंडवर रिकव्हरी करणार, तर रिपेअर जर करायचं असेल प्रिमायसेस लँडलॉर्डला तर या ग्राउंडवर इथे तुम्हाला रिकव्हरी ऑफ पोजेशन मिळू शकत होती. सो असर्टन फ्रॉम द टेनंट वेदर ही इलेक्ट्स टू बी प्लेस्ड इन ऑक्युपेशन ऑफ द प्रिमायसेस और पार्ट देअर ऑफ. ठीक आहे, तर इथे लँडलॉर्डनी इथे डिक्री मिळवलेली आहे की मला रिपेअर करण्यासाठी टेनंटकडून प्रिमायसेस जे आहे ते खाली करून पाहिजे. ओके, सो इथे डिक्री कोर्टाने ग्रांट केलेली आहे, पास केलेली आहे. which he is to be evicted and if the tenant so elects. ओके, डेफिनेटली इथे म्हटलं आहे की त्याला इविक्टेड केलेलं आहे आणि आता पुन्हा इलेक्ट, मात्र टेनंटकडे चॉईस आहे. ठीक आहे, की इलेक्शनचा चॉईस आहे, म्हणजे त्याला इलेक्ट करायचं आहे की तुम्हाला परत रिपेअर झाल्यानंतर राहायला यायचं आहे की नाही राहायला यायचं. ओके, सो बघूया. शॅल रेकॉर्ड द फॅक्ट ऑफ द इलेक्शन्स इन द डिक्री अँड स्पेसिफाय इन द डिक्री द डेट ऑन ऑर बिफोर विच ही शॅल डिलिव्हर्ड अ पोजेशन सो टू एनेबल द लँडलॉर्ड टू कमेन्स द वर्क फ्रॉम रिपेअर. जे काही डिक्रीमध्ये मेन्शन केलं आहे या दिवशी तुम्ही टेनंटनी प्रिमायसेस जे आहे ते खाली करून दिलेले आहे. मग त्या दिवसानंतर इथे डायरेक्टली कमेन्स करायचं आहे, जे काही वर्क आहे ते कमेन्स करायचं आहे लँडलॉर्डनी, म्हणजे रिपेअरचं वर्क जे आहे ते सुरू करायचं आहे. होऊ शकते कोर्टाने इथे सांगितलं असेल डिक्रीमध्ये की या तारखेपासून तुम्ही रिपेअरचं जे वर्क आहे ते कंटिन्यू करा आणि टेनंटला आपण बाहेर काढूया आणि जेव्हाही रिपेअर होईल तर टेनंटनी हे कळवावं लँडलॉर्डला की त्याला वापस यायचं की नाही. किंवा ते डिक्रीमध्ये जेव्हा मेन्शन केलं होतं तर तेव्हाच त्याला इलेक्शनचा राईट होता की तुम्हाला पुन्हा यायचं वापस की नाही, हेही तुम्ही ते मेन्शन करू शकता. तर सेकंडमध्ये सांगितलं आहे इफ द टेनंट डिलिव्हर्स अ पोजेशन ऑन ऑर बिफोर द डेट स्पेसिफाईड इन द डिक्री. ओके, तर ज्या दिवशी इथे कोर्टाने डिग्रीमध्ये डेट स्पेसिफाय केली होती की या दिवशी टेनंटनी हे पोजेशन जे काही प्रेमायसेस आहे ते वॅकेट करावं आणि लँडलॉर्डला पोजेशन द्यावं, कशासाठी, रिपेअर करण्यासाठी. मग त्या दिवशी द लँडलॉर्ड शॅल 2 months बिफोर द डेट ऑन विच द वर्क ऑफ रिपेअर इज लाईकली टू बी कम्प्लिटेड. मग ज्या दिवशी टेनंट वॅकेट करून तुमचं पोजेशन सोडून गेलं आहे बिकॉज फॉर द पर्पज ऑफ द रिपेअर, त्या दिवसापासून 2 महिन्याच्या मध्ये, ठीक आहे, बिफोर द डेट ऑन विच द वर्क रिपेअर इज लाईकली टू कम्प्लिटेड. ओके, तर इथे म्हटलं आहे तर त्या दिवसानंतर. सो इफ टेनंट डिलिव्हर्स अ पोजेशन ऑन ऑर बिफोर द डेट स्पेसिफाईड इन डिक्री. ओके, ज्या दिवशी डिक्रीमध्ये डेट स्पेसिफाय केली होती त्या दिवशी टेनंटनी तुम्हाला प्रिमायसेस करून दिलेले आहे, पोजेशन दिले आहे प्रिमायसेस. द लँडलॉर्ड शॉल, इथे लँडलॉर्डची ड्युटी आहे की 2 months बिफोर द डेट ऑन विच द वर्क ऑफ रिपेअर इज लाईकली टू बी कम्प्लीट. ओके, तर इथे लँडलॉर्डची ड्युटी आहे की ज्याही वेळेस हे रिपेअर करण्यासाठी जे काम घेतलं आहे ते कंप्लीट होणार आहे तर कंप्लीट होण्याच्या 2 महिन्याआधी त्यांनी हे त्याला नोटीस देणं गरजेचं आहे की बाबा 2 महिन्यामध्ये 2 महिन्यानंतर हे काम रिकवर होणार आहे आणि तुम्ही राहायला येऊ शकता, असं ते सांगू शकतात. त्या दिवशी तुमचं बांधकाम म्हणजे की रिपेअरचं काम आहे ते पूर्ण होणार आहे, त्याच्या 2 महिन्याआधीच लँडलॉर्डनी टेनंटला नोटीस द्यायची आहे की आता इथून पुढे 2 महिन्यामध्ये आपलं काम जे आहे ते पूर्ण होणार आहे आणि तुमची इच्छा काय, तुम्हाला राहायला यायचं की नाही हे त्यांनी सांगावं. ओके, किंवा मग तुम्ही डिक्रीमध्ये तसं मेन्शन केलं असेल की आम्हाला येण्याची इच्छा आहे तर डेफिनेटली इथे तुम्हाला राहायला येण्याची पुढची प्रोसिजर आहे ती सुरू करावं लागणार आहे. गिव्ह अ नोटीस टू द टेनंट ऑन द डेट ऑन व्हिच द सेड वर्क शॅल बी कम्प्लिटेड. ओके, की हे वर्क या तारखेपर्यंत कंप्लीट होणार आहे, या तारखेला कंप्लीट होणार आहे. विदिन 30 days फ्रॉम द डेट ऑफ द रिसिप्ट ऑफ सच अ नोटीस. आणि मग ही लँडलॉर्डनी जी नोटीस पाठवली आहे त्या नोटीस मिळाल्यानंतर
तिथून पुढे 30 दिवसामध्ये द टेनंट शॅल इंटिमेट टू द लँडलॉर्ड हिज ॲक्सेप्टन्स ऑफ द अकोमोडेशन्स ऑफर्ड अँड डिपॉझिट विथ द लँडलॉर्ड रेंट फॉर 1 month. ओशी तुम्हाला लँडलॉर्ड करून नोटीस मिळाली आहे की इथे तुम्हाला 2 महिन्यामध्ये वर्क कंप्लीट होत आहे, तर ज्या दिवशी तुम्हाला ती नोटीस मिळालेली आहे त्या दिवसापासून 30 दिवसाच्या तुम्हाला म्हणजे टेनंटला लँडलॉर्डला नोटीस द्यायची आहे की मला तुमच्याकडे राहायला यायचं आहे आणि सोबतच सायमल्टेनियसली तुम्हाला डिपॉझिट विथ द लँडलॉर्ड रेंट 1 month. त्याचसोबत तुम्हाला नोटीस सोबतच तुम्हाला 1 महिन्याचा रेंट डिपॉझिट करायचा आहे लँडलॉर्डकडे. कशासाठी की माझं इंटेन्शन राहायला यायचं आहे आणि त्याच्यासाठी मी हे परफॉर्म करतोय की हे घ्या 1 महिन्याचा डिपॉझिट जो काही रेंट आहे तो, आणि मला तुमच्याकडे पुन्हा टेनंट ॲज अ टेनंट म्हणून राहायला यायचं आहे. ठीक आहे, तर इथे महत्त्वाचं हे आपल्याकडे की जेव्हाही कंप्लीटेड लाईकली टू बी कंप्लीट वर्क होणार आहे त्याच्या 2 महिन्याआधी तुम्ही लँडलॉर्डनी टेनंटला सांगायचं नोटीस देऊन. ज्या दिवशी लँडलॉर्डची नोटीस टेनंटला मिळणार आहे त्या नोटीसमध्ये जी काही नोटीस मिळते तुम्हाला, तर त्या नोटीसपासून 30 दिवसाच्या टेनंटला लँडलॉर्डला नोटीस देऊन सांगायचे की मला तुमच्याकडे राहायला यायचं आहे, माझी इच्छा आहे आणि मी येणार आहे, आणि सोबतच तुम्हाला डिपॉझिट पण द्यायचे फॉर दी 1 monthसाठी. इफ द टेनंट गिव्ज सच इंटिमेशन अँड आस्क द डिपॉझिट, द लँडलॉर्ड शॅल ऑन द कंप्लीशन ऑफ ए वर्क रिपेअर प्लेस द टेनंट इन ऑक्युपेशन ऑफ द प्रिमायसेस ऑर पार्ट देअर ऑफ ऑन द टर्म्स अँड कंडिशन एक्झिस्टिंग ऑन द डेट ऑफ ए पासिंग ऑफ द डिक्री फॉर द इविक्शन. ओके, जेव्हाही ही नोटीस लँडलॉर्डला मिळणार आहे आणि डिपॉझिट जे काही पैसे मिळणार आहे तर ज्या काही त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन जी की इविक्शनची डिग्री होती त्यानुसार ठरलेले आहे, तर त्या कंडिशन आणि त्या टर्म्सवर आता लँडलॉर्डला टेनंटला परत पोजेशन द्यायचं आहे. इफ द टेनंट फेल्स टू गिव्ह सच इंटिमेशन्स अँड टू मेक द डिपॉझिट, द टेनंट्स राईट टू ऑक्युपाय द प्रिमायसेस शॅल टर्मिनेट. ओके, टेनंटनी कुठलंही इंटिमेशन दिलेलं नाही आहे 30 दिवसामध्ये लँडलॉर्डला नोटीस पाठवून की मला राहायला यायचं आहे किंवा नाही, किंवा कुठल्याही प्रकारचे डिपॉझिटही दिले नाही आहे, तर इथे टेनंट हा स्वतःचा परत जाण्याचा री-एंटर करण्याचा राईट जो आहे तो गमावून बसणार आहे. हे होतं आपलं सबसेक्शन 2. सबसेक्शन 3 मध्ये येऊया. इफ आफ्टर द टेनंट हॅज डिलिव्हर्ड द पोजेशन ऑन ऑर बिफोर द डेट स्पेसिफाईड इन द डिक्री. ओके, डिक्रीमध्ये जी डेट दिली होती आपल्याला, आपण स्टार्टिंगला 1 मध्ये वाचलंय 17च्या, की डिक्री फॉर द इव्हेक्शन, ही इव्हेक्शनची डिक्री होती आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की या तारखेला टेनंट लँडलॉर्डला रिपेअर फॉर दी पर्पज ऑफ रिपेअर, तरी फॉर दी पर्पज ऑफ दी रिपेअर इथे टेनंट लँडलॉर्डला पोजेशन देणार आहे त्या तारखेपासून. ठीक आहे, ती तारीख म्हटलं येते. इफ आफ्टर द टेनंट हॅज डिलिव्हर्ड अ पोजेशन ऑर बिफोर द स्पेसिफाईड डेट इन अ डिक्री, तर लँडलॉर्डनी जसं डिक्री, तर जसं कोर्टाने सांगितलं होतं की कुठल्या तारखेला तुम्ही इथे रिपेअरसाठी जागा सोडून जायचं, त्या तारखेला टेनंटनी लँडलॉर्डला जी प्रेमायसेस आहे ती दिलेली आहे. ओके, द लँडलॉर्ड फेल्स टू कमेन्स द वर्क ऑफ द रिपेअर विदिन 1 month. ओके, आता इथे म्हटलं आहे ज्या तारखेला तुम्ही टेनंटनी जागा परत दिली ॲज पर द कोर्ट डायरेक्शन रिपेअर करण्यासाठी, पण लँडलॉर्ड मात्र तिथे विदिन 1 monthमध्ये, पुढचा जो 1 month आहे, लँडलॉर्ड फेल्स टू कमेन्स द वर्क ऑफ रिपेअर विदिन 1 month, समोर 1 महिन्यात वर्क सुरू करत नाही आणि फेल होतो बांधकाम सुरू करायला रिपेअरचं. तर मग पुढे म्हटलं आहे ऑफ द स्पेसिफाईड डेट ऑर फेल्स टू कम्प्लीट द वर्क विदिन द रिजनेबल टाईम, किंवा 1 महिन्यात नाही, किंवा जो काही रिजनेबल टाईम असेल त्याला जे काही रिपेअरसाठी काही परमिशन्स काढावे लागत असतील किंवा वॉट एव्हर त्याच्याकडे काही रिजनेबल टाईम, म्हणजे रिजनेबल टाईम हा एक फॅक्ट आहे की किती दिवसात त्यांनी हे काम जे आहे ते सुरू करायला पाहिजे, तर त्या दिवसात हा काम सुरू करत नाही. ऑर हॅव्हिंग अ कम्प्लिटेड द वर्क फेल्स टू प्लेस द टेनंट इन ऑक्युपेशन ऑफ द प्रिमायसेस इन अकॉर्डन्स विथ द सबसेक्शन 2. ओके, आणि जर काम करत असेल, रिपेअर करून झालं असेल, पण तो परत ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आफ्टर द इंटिमेशन गिवन बाय द टेनंट टू द लँडलॉर्ड ऑर आफ्टर द डिपॉझिट ऑल्सो पेड टू द लँडलॉर्ड, या सिच्युएशनमध्ये तो टेनंटला परत रिपेअर झाल्यानंतर प्लेस करायला फेल होतोय. तर 2 मध्ये सांगितलं पुन्हा, the court may on the applications of the tenants made within 1 year of the specified date order the landlord to place him in occupation of the premises or part thereof on the terms of conditions existing on the date of the passing of the decree for eviction and on the such order being made. ओके, मग इथून जर टेनंटनी 1 वर्षाच्या आत कोर्टाकडे सूट फाईल केला किंवा ॲप्लिकेशन्स फाईल केलं की इथे जे काही मला बाहेर काढण्यात आलं आणि नंतर रिपेअरचं जे काही कारण सांगून पण रिपेअर कुठल्याही प्रकारे केलं नाही आहे आणि रिपेअर झालं तरी मला प्लेस केलेलं नाही आहे पुन्हा,
ठीक आहे. पण इथे सबसेक्शन 2च्या कंडिशन्स टेनंटनी फुलफिल केले का ते बघितलं जाणार आहे. आणि ज्या डेटला त्याला डिस्पोजेशन केलं, जी की डिक्रीमध्ये डेट मेन्शन आहे, तिथून वर्षभरामध्ये टेनंटनी हे ॲप्लिकेशन करावं कोर्टाकडे की मला परत रिप्लेस तिथे करा, मला रीएंटरचा अधिकार आहे. पण त्यासाठी टेनंटला डिपॉझिट आणि 1 मंथ नोटीसचं इंटिमेशन देणे लँडलॉर्डला गरजेचं आहे. त्यानंतर पुढे म्हटलं आहे इविक्शन ऑफ सच ऑर्डर बिंग मेड द कोर्ट द लँडलॉर्ड अँड एनी पर्सन हू मे बी इन ऑक्युपेशन शॅल गिव्ह वॅकेट पोझिशन्स टू द टेनंट ऑफ द प्रिमायसेस ऑर पार्ट देअर ऑफ. मग आता 1 वर्षाच्या आत जर टेनंटनी इथे नोटीस ॲप्लिकेशन केलं असेल कोर्टामध्ये, तर इथे कोर्टाच्या ऑर्डरवरून जो कोणीही पर्सन आणि जो कोणीही लँडलॉर्ड आहे त्याला टेनंटला परत पोझिशन देणं गरजेचं आहे. जर तिथे लँडलॉर्डनी कोणी दुसराही टेनंट आणून ठेवला असेल किंवा कुठलाही पर्सन तिथे असेल, तर या टेनंटला ज्यांनी की डिपॉझिट दिला, इंटिमेशन दिलं होतं, त्यांनी सगळ्या कंडिशन फुलफिल केल्या आणि ज्या डेटपासून इविक्शन केलं होतं तिथून 1 वर्षाच्या आत कोर्टाकडे त्यांनी ॲप्लिकेशन अप्लाय केलं, तर अशा प्रकारे त्या टेनंटला इथे परत रीएंटर करावंच लागणार आहे. मग तिथे लँडलॉर्ड राहत असो किंवा लँडलॉर्डनी ती पोझिशन सध्या दुसऱ्याला दिलेलं असेल तरी मॅटर करणार नाही, टेनंटला प्लेस करणं गरजेचं आहे. जर टेनंट सबसेक्शन 2च्या पूर्ण कंडिशन फुलफिल करत असेल तर. सबसेक्शन 4 मध्ये येऊया. एनी लँडलॉर्ड हू वेन द टेनंट वॉज वॅकेटेड बाय द डेट स्पेसिफाईड इन द डिक्री, जी कोर्टाने डिक्रीमध्ये डेट स्पेसिफाय करून दिलेली आहे की पर्पज फॉर द लँडलॉर्ड्स रिपेअर, ओके, फॉर द रिपेअर ऑफ द प्रिमायसेस. ओके, तर ह्या प्रिमायसेस रिपेअर करण्यासाठी इथे डिक्रीमध्ये एक डेट दिली होती, त्या दिवशी वॅकेट पोझिशन जे होतं लँडलॉर्डला परत देण्यात आलं टेनंटकडून फॉर द पर्पज ऑफ रिपेअर. विदाउट रिजनेबल एक्सक्यूज फेल्स टू कमेन्स द वर्क ऑफ द रिपेअर अँड एनी लँडलॉर्ड ऑफ द अदर पर्सन्स इन ऑक्युपेशन ऑफ द प्रिमायसेस हू फेल्स टू ऑक्युपाय विथ द ऑर्डर मेड बाय द कोर्ट अंडर सबसेक्शन 3 shall on convictions be punishable with imprisonment for a term which may extend to 3 months or with fine or which may extend to 1000 rupees or with both. तर इथे म्हटलं आहे की वरचे जे काही प्रोसिजर वाचले आपण आता 1/17, 1/17, 2/17, 3 मध्ये, तर इथे ज्या दिवशी डिक्री पास झाली होती त्या दिवशी डिक्री पासमध्ये जी डेट होती त्या दिवशी टेनंटनी लँडलॉर्डला परत पोझिशन दिलं. त्या दिवसापासनं कुठलंही कारण न देता, कुठलेही अजिबातही कारण न देता लँडलॉर्ड कुठल्याही प्रकारचं रिपेअर करत नाही आणि टेनंटला परत ऑक्युपेशन देत नाही, काहीही कारण न सांगता. तर अशा सिच्युएशनमध्ये इथे तुम्हाला लँडलॉर्ड जो आहे तो पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट, टर्म ऑफ एक्सटेंड टू 3 months, 3 महिन्यापर्यंत त्याला पनिशमेंट होऊ शकते आणि 1000 रुपये फाईन त्याला लागू शकतो. सो दिस इज द सेक्शन 17. आता येऊया आपण सेक्शन 18वर. सेक्शन्स खूप महत्त्वाचे आहे रेंट कंट्रोल ॲक्टचे. जर कन्सेप्ट क्लिअर असेल वर्ड टू वर्ड तर रेंट कंट्रोल ॲक्टचे 7 ते 8 मार्क्स तुमचे कुठेही गेलेले नाही आहे. बट वर वाचत असाल तर सगळीकडेच 3 महिने, सगळीकडेच 1000 रुपये, 2000 रुपये असा फाईन आहे, त्यामुळे कन्फ्यूज होतं. तर त्यामुळे हे सेंटेन्स तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचं आहे. 17 मध्ये रिपेअरसाठी दिलेलं आहे, 17 मध्ये अजून काय काय कंडिशन दिले आहेत. 2 महिन्याची इंटिमेशन नोटीस फॉर कम्प्लिशन ऑफ द रिपेअर ऑफ द प्रिमायसेस, त्यानंतर इंटिमेशन फ्रॉम द टेनंट टू ऑक्युपेशन. ओके, तर ह्या सगळ्या कंडिशन जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर समोरची पनिशमेंट तुम्हाला लवकर ओळखता येणार आहे. त्यासाठी मी रेंट कंट्रोल ॲक्ट आहे हा यूट्यूबवर वेळ नसताना सुद्धा सगळ्यांना हे पाहायला मिळावं आणि सगळ्यांना हे कन्सेप्ट क्लिअर व्हावे, त्यामुळे मी वेळात वेळ काढून तुमच्यासाठी रेंट कंट्रोल ॲक्ट घेऊन आलेले आहे. त्यानंतर सेक्शन 18 मध्ये आहे रिकव्हरी ऑफ पोझिशन फॉर ऑक्युपेशन एक्सेप्ट्रा अँड रीएंट्री. इथे म्हटलं आहे रिकव्हरी ऑफ पोझिशन फॉर ऑक्युपेशन अँड रीएंट्री. आता हा राईट आहे टेनंटचा की जेव्हाही पोझिशन लँडलॉर्डला देण्यात आलं आहे तेव्हा इथे रीएंट्री करण्याचा राईट पोझिशन टेनंटचा आहे. सो बघूया इथे वेअर अ डिक्री फॉर द इविक्शन हॅज बीन पास बाय द कोर्ट ऑन द ग्राउंड स्पेसिफाईड इन क्लॉज जी ऑफ सबसेक्शन 1 ऑफ सबसेक्शन 16. ओके, आता 16 मध्ये पुन्हा आपण त्याच ग्राउंडवर आलो. 16 मध्ये काय सांगितलं की ग्राउंड दिले आहे इविक्शनचे, ठीक आहे, रिकव्हरी ऑफ पोझिशनचे. तर इथे आय थिंक बोनाफाईडली कुठलेही कारण असेल लँडलॉर्डला तर सेक्शन 16च्या जी मधून लँडलॉर्ड टेनंटकडून पोझिशन मागून घेऊ शकतं की बाबा मला हे काम आहे, बोनाफाईडली माझ्या मुलीचं लग्न आहे किंवा मी ट्रस्टी आहे, मला ट्रस्टसाठी प्रॉपर्टी पाहिजे, वॉट एव्हर मॅनर देर इज अ नॉट एनी सबसिक्वेंट प्रॉपर्टी अवेलेबल टू द लँडलॉर्ड फॉर पोझिशन.
तर इथे म्हटलं आहे की सेक्शन 60चे प्रिमायसेस आर नॉट ऑक्युपाइड विदिन द पिरियड ऑफ 1 मंथ फ्रॉम द डेट ऑफ द लँडलॉर्ड रिकवर्स पोजेशन. तर बघूया इथे 18 मध्ये काय म्हटलेलं आहे, वेअर अ डिक्री फॉर द इविक्शन हॅज बीन पास्ड बाय द कोर्ट ऑन द ग्राउंड ऑफ स्पेसिफाईड ऑफ जी अँड प्रिमायसेस आर नॉट ऑक्युपाइड विदिन द पिरियड ऑफ 1 मंथ फ्रॉम द डेट ऑफ द लँडलॉर्ड रिकवर्स पोजेशन. ज्यावेळेस सेक्शन 16च्या क्लॉज जी मधून तुम्ही वापस घेतलं होतं पोजेशन, की मला बोनाफाईड कारण आहे, अत्यंत अर्जंट आहे, इमिडिएटली पोजेशन पाहिजे, लँडलॉर्डनी अशी मागणी केली होती. टेनंट तिथे प्रिमायसेस लँडलॉर्डला देऊन निघून गेला, ठीक आहे. पण त्यानंतर महिन्याभरानंतर लँडलॉर्ड त्या प्रॉपर्टीवर स्वतःही राहायला जातो. प्रिमायसेस आर नॉट ऑक्युपाइड विदिन द पिरियड ऑफ 1 मंथ फ्रॉम द डेट द लँडलॉर्ड रिकवर्स द पोजेशन. ओके, ज्या दिवशी लँडलॉर्डनी टेनंटकडून पोजेशन रिकवर केलं त्यानंतर तो प्रिमायसेसवर राहायला गेला नाही. आणि कारण काय सांगितलं की मला अर्जंट रिक्वायरमेंट आहे, मला तिथे राहायला जायचं आहे, माझ्या मुलीचं लग्न आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. Premises are relate within the 1 year of the said date to any persons other than the original tenant. आता इथे काय म्हटलं आहे, 1 महिन्यात तुम्ही राहायलाही गेले नाही आणि त्याच्यानंतर ज्या दिवशी तुम्हाला इथून वॅकेट केलं आहे त्या दिवसपासून 1 वर्षामध्ये समोर कोणीतरी दुसराच टेनंट आणून ठेवलेला आहे. ज्या कारणासाठी, स्वतःच्या गरजेसाठी, स्वतःच्या बोनाफाईड रिझन्स होते, त्या कारणासाठी सेक्शन 16 क्लास जी मधून तुम्ही प्रॉपर्टी रिटर्न तर घेतली, प्रिमायसेस रिटर्न तर घेतली, पण 1 महिना त्याच्यावर कोणीही राहायला गेलं नाही लँडलॉर्ड, आणि वर्षभरात ती प्रॉपर्टी कोणाला तरी पुन्हा रिलेट केलेली आहे. ओरिजिनल टेनंटला नाही, दुसऱ्याच कोणाला तरी. द कोर्ट मे ऑन द ॲप्लिकेशन ऑफ द ओरिजिनल टेनंट मेड विदिन अ 13 मंथ्स फ्रॉम द डेट. ठीक आहे, तर आता मग वर्षभरामध्ये ती प्रॉपर्टी दुसऱ्याला कोणाला टेनन्सीवर दिली असेल, तर जो ओरिजिनल टेनंट आहे तो ज्या दिवशी वॅकेट केलं तिथून 13 मंथ्समधून 13 महिन्यामध्ये कोर्टाकडे असं ॲप्लिकेशन करू शकतं की मला या प्रॉपर्टीवर पुन्हा राहायला यायचं आहे. जर टेनंटनी 13 महिन्यामध्ये असं ॲप्लिकेशन केलं तर कोर्ट ऑर्डर काढणार आहे, ऑर्डर द लँडलॉर्ड टू प्लेस हिम ऑक्युपेशन ऑफ द प्रिमायसेस. कोर्ट ऑर्डर काढणार आहे, जर 13 महिन्यात ॲप्लिकेशन आलं टेनंटचं तर कोर्ट ऑर्डर काढणार आहे की त्याला ऑक्युपाय करा पुन्हा तिथे, त्याला तिथे प्लेस करा. कुणाला? ओरिजिनल टेनंटला. ठीक आहे, ते जो कोणालाही दिलं होतं त्यांना बाहेर काढा आणि तुम्ही याला प्लेस करा. बिकॉज काय, याचा राईट होता त्यामुळे. ऑन द टर्म्स अँड कंडिशन एक्झिस्टिंग ऑन द डेट पासिंग ऑफ द डिक्री ऑर फॉर इविक्शन्स ऑन सच अ order being made, the landlord and any persons who may be in occupation of the premises shall give vacant possessions to the original tenant. ठीक आहे, तर इथे म्हटलं आहे ओरिजिनल टेनंटला ज्या काही टर्म्स कंडिशन डिक्रीमध्ये होत्या तुमच्या इविक्शनच्या. ओके, सो डिक्रीमध्ये काय कंडिशन असणार आहे, जर 16च्या जी मधून तुम्ही घेतलं तर प्रिमायसेस अर्जंट रिक्वायर्ड आहे, बोनाफाईडली रिक्वायर्ड होते लँडलॉर्डला, आणि जेव्हा ही नसणार आहे तर असे काही कंडिशन्स जर लँडलॉर्डच तोडत असेल, पुढच्या 1 महिन्यात तर स्वतः राहायला जात नसेल आणि नंतर वर्षभरात कोणाला तरी रिलेट करत असेल, तर हा टेनंट 13 महिन्याच्या आत कोर्टाला ॲप्लिकेशन करून तिथे पुन्हा प्लेस करा म्हणून कोर्टाकडनं ऑर्डर मिळू शकतं. ठीक आहे, एनी लँडलॉर्ड हू रिकवर्स अ पोजेशन ऑन द ग्राउंड ऑफ स्पेसिफाईड इन क्लॉज जी ऑफ सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 16 ऑफ अँड कीप्स द प्रिमायसेस अनऑक्युपाइड विदिन अ रिजनेबल एक्सक्यूज अँड एनी लँडलॉर्ड ऑर other person in occupation of the premises who fails to comply with the order of the court under subsection 1 shall on conviction be punishable with imprisonment for a term which may extend to 3 months or which may extend to 5,000 rupees or both. तर इथेही सांगितलं आहे की जो कोणीही पर्सन सेक्शन 16च्या जी मधून बोनाफाईडली प्रिमायसेस वापस घेतोय टेनंटकडनं आणि मग नंतर कुणालाही देत नाही, रिकामेच ठेवतो आहे, किंवा वरच्या याच्यात सांगितलं जसं की 1 महिना तोही जात नाही आणि पुढच्या वर्षभरात कोणाला तरी दुसऱ्यालाच देतो कारण नसताना, बिकॉज हा जो टेनंट आहे तुमच्या कंडिशन फुलफिल करायला तयार असताना, तुम्हाला जेवढं काही भाडं आहे किराया द्यायला तयार असताना मग तुम्ही त्याला काढू शकत नाही. सो इथे त्याला कन्व्हिक्शन होणार आहे लँडलॉर्डला 3 महिन्यापर्यंत आणि 5,000 रुपये फाईन, असा फाईन त्याला होऊ शकतो. ओके, जो की रिकव्हरी ऑफ पोजेशन साठी बोलतोय, ऑक्युपेशन एक्सेट्रा अँड री एंट्री. ठीक आहे, ऑक्युपेशन देणे, एकदा रिकव्हरी ऑफ पोजेशन घेतलं त्यानंतर ऑक्युपाय तुम्हाला त्याला करावं लागणार आहे.
नसेल करायचं तर तसे ग्राउंड्स द्या बोनाफाईडली, जे की 16G मध्ये सांगितलेले आहे, आणि नसेल काहीच होत तर री एंट्री करणं गरजेचं आहे ओरिजिनल टेनंटची. सेक्शन 19 रिकव्हरी ऑफ पोजेशन फॉर डिमोलिशिंग बिल्डिंग वेअर अ डिक्री फॉर द इव्हिक्शन हॅज बीन पास बाय द कोर्ट ऑन द ग्राउंड स्पेसिफाईड इन क्लॉज I clause J of subsection 1 of section 16. ओके, सेक्शन 16 मध्ये ज्या ह्या सगळे ग्राउंड्स आहेत ते सांगितले की डिमॉलिशन करण्यासाठी रिकव्हरी ऑफ पोजेशन लँडलॉर्डला मागता येतं. ठीक आहे, आणि मग जर टेनंटनी ते कोर्टाने ऑर्डर करून लँडलॉर्डला डिमॉलिशनसाठी पोजेशन दिलं असेल टेनंटकडून घेऊन, तर पुढे काय होणार. सो इथे म्हटलं आहे, अँड द वर्क ऑफ डिमोलिशिंग द प्रिमायसेस हॅज नॉट बीन कमेन्स्ड बाय द लँडलॉर्ड विदिन द पिरियड स्पेसिफाईड इन सब क्लॉज 4 ऑफ क्लॉज D ऑफ सबसेक्शन 6 ऑफ द सेड सेक्शन, द टेनंट मे गिव्ह द लँडलॉर्ड अ नोटिस ऑफ हिज इंटेन्शन टू ऑक्युपाय द प्रिमायसेस फ्रॉम विच ही हॅज बीन इव्हिक्टेड, अँड इफ the landlord does not forthwith deliver to him the vacant possession of the premises on the same terms and condition on he occupied them immediately before the evictions. ओके, आपण सेक्शन 6 पाहिलं आहे. सेक्शन 6 मध्ये सांगितलं आहे की जेव्हा ही डिमॉलिशन बिल्डिंगचा मॅटर येतो आणि लँडलॉर्ड टेनंटकडून पोजेशन वापस घेतो, तर पोजेशन वापस घेतल्यानंतर पुढे पुढे काय तिथे क्रायटेरिया होता की किती दिवसात त्याला वापस द्यायची, किती दिवसात नाही, आणि डिमॉलिशन झालेलं बांधकाम किती वेळेत करायचं. ठीक आहे की नाही, हे इथे 3 महिन्यांनी वाढून देणार होते, 12 महिन्याच्या नंतर वाढून देत नाही, असं ते सगळं आपण सेक्शन 6 मध्ये पाहिलं आहे. तिथल्या सगळ्या कंडिशन कंप्लाय केल्यानंतर तरीही लँडलॉर्ड आता इथे तुम्हाला पोजेशन वापस देतच नसेल टेनंटला, तर द टेनंट मे मेक ॲन ॲप्लिकेशन टू द कोर्ट within 6 weeks from the date on which he delivered the vacant possession of the premises to the landlord. तर मग टेनंट ज्या दिवशी वॅकेट केलं आहे पोजेशन, जी तारीख मेन्शन आहे तिथे, त्या दिवसापासून 6 वीक्समध्ये कोर्टाकडे ॲप्लिकेशन करू शकतं की मला लँडलॉर्डनी पोजेशन वापस देत नाही आहे सर, तुम्ही ऑर्डर द्या म्हणून. किती वीक्समध्ये? 6 वीक्समध्ये इथे त्याला हे ॲप्लिकेशन करता येतं. सेक्शन 2, इफ द कोर्ट इज सॅटिस्फाईड दॅट द लँडलॉर्ड हॅज नॉट सबस्टेन्शियली कमेन्स द वर्क of demolishing the premises within the period of 1 month in accordance with the undertaking of the court shall order the landlord to deliver the tenant vacant possession of the premises on such terms and condition on which occupied them immediately before the eviction. जेव्हा ही कोर्ट सॅटिस्फाईड होता अँड लँडलॉर्ड हॅज नो सबस्टेन्शियली कमेन्स द वर्क, कोर्टाला कळतं की लँडलॉर्डनी हे वर्क केलेलं नाही आहे डिमॉलिशनचं, आणि प्रिमायसेस विदिन द पिरियड ऑफ 1 मंथ इन अकॉर्डन्स विथ द अंडरटेकिंग दिली होती की इथून आजपासून पुढच्या 1 महिन्यामध्ये मी बांधकाम, हे जे काही बिल्डिंग आहे तिला डिमॉलिश करण्याचं काम सुरू करणार आहे. जर हे केलं नसेल तर कोर्ट ऑर्डर करणार आहे, शॅल डिलिव्हर द टेनंट वॅकंट पोजेशन. ठीक आहे, तर कोर्ट ऑर्डर करणार आहे की तुम्ही नाहीतरी 1 महिन्याच्या काळामध्ये बिल्डिंग बांधणं सुरूच केली नाही तर तुम्ही टेनंटला पोजेशन वापस द्या. ऑन सच ऑर्डर being made, the landlord shall forthwith deliver vacant possession of the premises to the tenant. Such order shall be deemed to be the order within the remaining clause 14 of subsection 2 of civil 14 ऑफ सबसेक्शन 2 ऑफ द कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर. ठीक आहे, तर इथे सांगितलं आहे की CPC नुसार हे प्रोसिजर होणार आहे, त्याला पोजेशन देण्यात येणार आहे. 3 मध्ये सांगितलं, एनी लँडलॉर्ड हु रिकवर्स अ पोजेशन ऑन द ग्राउंड ऑफ स्पेसिफाय क्लॉज क्लॉज I ऑफ सबसेक्शन 1 ऑफ द 16. ओके, या ग्राउंडवर सेक्शन 16च्या तुम्ही जे पोजेशन वापस घेतलं होतं अँड तुम्ही नंतर काही कंडिशन्स टाकल्या होत्या की अशा प्रकारे आम्ही या दिवसामध्ये त्याला परत देणार. अंडरटेकिंग्स पण दिली होती की आता तर पूर्ण झालं नाही, या पुढचे 3 महिन्यामध्ये पुन्हा ऑर्डर घेऊन गेले, पुन्हा आम्ही करून आणू, असं टाईमसुद्धा कोर्टाकडनं अंडरटेकिंग घेऊन गेलेले आहेत. ऑफ द सेड सेक्शन्स विदाउट एनी रिजनेबल एक्सक्यूज फेल टू कंप्लाय विथ द ऑर्डर ऑफ द कोड ऑफ सबसेक्शन 1 शॅल विदाउट प्रिजुडाइज टू हिज लायबिलिटी इन एक्झिक्युशन of the order under subsection 2 on conviction be punishable with imprisonment for a term which may extend to 30 days or with a fine which may extend to 5,000 rupees or with both. पनिशमेंट इथे सांगितलेली आहे. आय होप तुम्हाला सेक्शन 17, 18 आणि 19 याबद्दल कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. काहीही डाऊट असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.